यांना आरक्षण देऊ देणार. नेमका काय डाव हे कोणी सांगायला तयार नाही. नेमका डाव काय कोणी सांगायला तयार नाही. पण नवीन डाव त्यांनी आता आणला. तुम्ही बैठकीला या, ते त्याला म्हणता या आणि हे याला म्हणता या. बोलिलं की हे बी जात नाहीत ते बी जात नाहीत. मरण आणलं आपलं. महाविकास आघाडी म्हणते आम्ही जात नाहीत. हो राव खरंच तो मग सारखंच आहे. मी बी तराला लागल्यावर तसंच करीत असतो. कारण आपण काय मोजित नाहीत कोणाला. जातीपेक्षा आपल्यापाशी मोठं कोणीच नाही. हा, जात सगळ्यात मोठी. नेतेन फेतेन हे असले किती काय आले किती काय गेले. त्यांच्यात अंतरवाली पाठच झाली. आता त्यांना एखाद्या बारी इमानात याच्यात गाडीवर जाताना मध्ये रस्त्यात एखादा अंतरवाली नाव जरी दुसऱ्या गावात दिसलं तर ते म्हणतात इकडं कसं काय गाडी आली आपली. इतकं टेन्शन येतं त्यांना अंतरवालीच. अंतरवालीचा मॅपच बंद केलाय त्याने. आता तिकडं जायचं नाही म्हणतात. यांनी आपल्यावरती आरक्षण नाही देऊन घाव घालायचं ठरवले. बघा आता डाव यांचे. प्रामाणिकपणानंच नाशिकच्या जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी मला सांगा, आपण एसीबीसी आता 10% दिलेलं आरक्षण मागितलं होतं का? यांनी बळच दिलं. बरं दिलं तर दिलं, त्याची व्हॅलिडिटी दिली नाही. 3 राऊंड मध्येच व्हॅलिडिटी द्या म्हणतात. ती काय होत नाही. आता मी मागा लागलो म्हणून 6 महिने केलं. आपलं दुसरं म्हणणं होतं ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र निघालेत त्यांना 6 महिन्याची व्हॅलिडिटी द्या. त्यांनी त्यांनाही नाही दिली वाढून. यांनी आपल्यावरती न टिकणारं 10% आरक्षण दिलं. न टिकणार आणि ईडब्ल्यूएस आपलं घातलं. आणि ते पसरायला लागलेत काय? जरांगे पाटलांमुळं किंवा या मराठ्यांच्या आंदोलनामुळे ईडब्ल्यूएस आरक्षण गेलं. आम्ही घातलं का? आम्ही म्हणलं की ईडब्ल्यूएस रद्द करा. तुम्हाला 10% कोण देश सांगितलं? तुम्ही नाही तिथं येर खांदिता आणि परत म्हणता पाणी कसं काय लागलं नाही. खडकावर खांदल्यावर तुमच्या बापाला पाणी लागन का? तुम्हाला मागितलंच नाही, तुम्ही कसं काय देता? आणि आता म्हणतायत ते आरक्षण आमच्यामुळे गेलं आणि आमच्या लेकराचं वाटोळं करायला लागले. हे मराठ्यांच्या लक्षात आलं की हे प्युअर खोटं बोलायला लागले. आणि हे सांगायला कोण आहे? समजून सांगायला ते मुंबईचं नाही का ते मावशी ती येडपट त्याचे ते नाही, दुसरंच नाव आहे त्याचं काहीतरी. हा तेच माया विरोधात हे सगळे विधान परिषदेवर गेलेलेच आमदार बोलत आहेत. पटांगणाला बोलतच नाही. जेव्हा विधानसभेला उभा राहणार आहे ना ते म्हणतो नको, त्याला बोललं की पडतच माणूस. कारण आता कसा कचकादा केला ना लोकसभेला यांना, अशी जिरली नाही यांची तवापासून. तुम्हाला बी मानावं लागन, तुम्ही लय हुशार आहेत राव. मी नुसतं पाडा म्हणलो, तुम्ही राईटच पाडिलो. एक जण तर तुमचे झालं तो बात नाही राहिलं. ते नुसतं म्हणत होतं मीडियात मला वरून शब्द दिला खालून दिला. काय दिला रे खालून वरून शब्द तुला? गप्पा आणताय कामान धामाचे. याला कोण आहे एवढा? कोणचा नेता लागून गेला हे वरून खालून शब्द द्यायला? तेव्हा म्हणतो नाही नाही मला तिकडून ठरलं होतं लोकसभा द्यायचं, वरून ठरला. तुला वरून देत नाही कोणी, खालून देत नाही. तो असाच मर. आता मराठ्याच्या विरोधात गेला ना असाच कार्यक्रम लागत असतो. चांगल्या चांगल्याच्या धुऱ्यावर झाल्यात मराठ्याच्या नादी लागणार. ज्याची कधी जागा पडत नाही ना त्यांचा सुद्धा कार्यक्रम लावलाय मराठ्याने यावेळेस. त्यांचा सुद्धा. आमच्या मराठवाड्यात एक जणाची तर 5,000ची लीड तोडायला इतका फेसपाड होता. इतकं बेकार काम आहे मराठ्याचं. मराठ्याचं नादी मराठ्याच्या नादी लागलं का असं होतं. आपल्याला 29 तारखेला ठरायचं लढायचं का पाडायचे. निर्णय कोणचा व्हाव द्या. इतक्या ताकदीनं काम करा ना. उभा करायचं ठरलं तरी मराठ्याची शान राहिली पाहिजे. मराठ्यांची इज्जत जाऊ देऊ नका.
त्या उमेदवारात जात आणि मुलगा बघा, त्याचं तुमचं पटतंय का नाही हे बघायचंच नाही. त्याचं तुमचं पटत नसलं, जर उमेदवार दिला दन मतदान करायचं. त्याने काम नाही केलं की माझ्याकडे या तुम्ही, त्याला घोडेच लावतो मी. तुम्ही त्याची काळजीच करू नका. फक्त यावेळेस जर उभा करायचं ठरलं तर ताकदीनं मतदान करायचं सगळ्यांनी. डोळ्यासमोर ठेवायचा मुलगा आणि जात. कारण एवढ्या वेळेस मुलाच्या आणि जातीच्या नावावर लोक मध्ये जाऊ द्या. आतापर्यंत तुम्ही लोक पक्षाच्या नावावरती विधानसभेत पाठवले. आता एकदा मुलासाठी आणि जातीसाठी मध्ये जाऊ द्या. 75 वर्षात एखाद्या वेळेस बदल होऊ द्या ना. आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं हेच म्हणणं आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू शकतात तर आपलेच गरिबाचे पोर, मुस्लिम दलितांचे, 12 बलुतेदारांचे, ओबीसीचे प्रश्न सोडू शकतात तर फक्त गरिबांचेच पोर. आणि जर आता ही गोरगरिबाची सत्ता आली तर सगळ्या जातीच्या लोकांना वाटतं हे पोरग सगळ्याला न्याय देऊ शकतं. मुसलमान तर आपल्यापेक्षा जास्त तरायला लागलेत, आपल्यापेक्षा जास्त. मी जर पाडा म्हणलो ना ते लगेच म्हणतात पाडू. मला भेटले ते म्हणले पटेल, म्हणलं पाडा. ते म्हणले पाडो, म्हणलं पाडो तर पाडो. इकडून सावधच आहेत बघा ते. ही अशी मजा येणार आहे तुम्हाला सांगतो. मुसलमान, मराठा, दलित, 12 बलुतेदार जर भिडेने एकदा शिटाचा कार्यक्रम झाला म्हणून समजा. यांचा कार्यक्रम करायला काहीच लागत नाही. औ खाली आल्यावर बसा बसा उलशिक बसा. आता खाली आल्यावर घेऊ. आपल्या मराठा समाजानं एकजूट दाखवल्याने सगळ्या जातीच्या मनात आशा पल्लवी झाल्यात. प्रत्येकाला वाटायला लागलं गोरगरिबाची आणि शेतकऱ्यांची सत्ता येऊ शकते, गोरगरिबांना न्याय मिळू शकतो, हे प्रत्येकाला वाटायला लागलं. असा या राज्यात आता माणूस न राहिला नेता सोडून की गोरगरिबाची सत्ता येणार नाही असं म्हणणारा. माझी मराठा समाजाला हात जोडून विनंती की संधी आहे, जर आपल्याला आरक्षण दिलं नाही तर आपल्याला काही करून देणारं बनावं लागणार आहे. कारण आपण त्यांना 1 वर्षापासून आरक्षण मागतोय. देशात इतक्या ताकदीचं आंदोलन कधीच झालं नसल. सलग 1 वर्ष झालं हे आंदोलन सुरू आहे, सलग. आणि लाखांना लोक या आंदोलनात सहभागी आहेत. कारण जर आंदोलन उभा केलं तर कधी काळी संपू शकतं असे आंदोलन झालेले. परंतु इतक्या लाखांना आणि इतक्या ताकदीनं हे आंदोलन सुरू आहे की आजही ते आंदोलन संपलेलं नाहीये. आणि ताकद मात्र तीच आहे. कुठेही जा, मराठी आजही लाखातच आहे. तरीही ते आपल्याला आरक्षण देत नाहीयेत. देवेंद्र फडणवीसांनी चुका केल्या, आरक्षण द्यायचं सोडून षडयंत्र सुरू केले. आणि त्या षडयंत्रात मला उघडं पाडायचा प्रयत्न केला. मी काहीच चूक नाही केली. मी काय चूक केली? मी माझ्या समाजाला आरक्षण मागतोय. अरे तुमच्या समाजाला आरक्षण मिळालं त्यावेळेस मराठ्यांनी नाही विरोध केला. तुमचे लेकरं आमच्या डोळ्यात देखता मोठे झाले, आम्हाला काहीच वाईट नाही वाटलं. पण आज आमच्यावरती अशी परिस्थिती येऊन थांबली की आरक्षणाशिवाय आम्हाला पर्याय नाही. तर तुम्ही सगळेजण मिळून आमच्या आरक्षणाला विरोध करायला लागलात. हीच का तुमची नियत की मराठा समाज तुम्ही संपवायला निघालात? शेवटी मराठ्यांच्या नादाला लागल्यावर चांगल्या चांगल्याला या मराठ्यांनी पाणी पाजलेले. तुम्हाला पाणी पाजायला वेळ सुद्धा मराठी लागू देणार नाहीयेत. तुम्हाला नेमकं झालंय काय? मी काय केलंय?
मराठा समाजाला आरक्षण मागितलं, ही काय मी चूक केली का? माझी काही चूक नसताना माझ्या विरोधात तुम्ही यासाठी उतरवली. आमची काही चूक नसताना आमच्या छाताडावरती तुम्ही गोळ्या घातल्या. आमची काही चूक नसताना आमच्या आया बहिणीच्या डोक्याच्या चिंदाड्या तुम्ही केल्या. रक्ताच्या थाळव्यात पडलेले आमचे लेकरं कोणा उचलायला सुद्धा त्यांना येत नव्हतं. असं आम्ही नेमकं केलं काय होतं? आरक्षण मागणं म्हणजे काय आमची चूक होती का? तुम्ही एवढ्यावर थांबले नाही तरी लाखो पोरांवरती या राज्यात केसेस केल्या. फडणवीस साहेब, तुम्ही या छगन भुजबळचा ऐकून किती त्रास दिला तरी हे मराठे तुम्हाला पुरून उरल्याशिवाय शांत बसणार नाही. तुम्हाला आणखीन या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो, फडणवीस साहेब, तुम्हाला या पवित्र भूमीतून सांगतो, नाशिकच्या, माझ्या नादाला लागू नका, आरक्षण द्या. नसता मुळात जाण्यासकट तुमचा भाजपाचे उमेदवार उकळून फेकल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तुम्ही आमचे शत्रू नाही आहेत फडणवीस साहेब. आम्ही तुम्हाला विरोधक सुद्धा मानलेला नाही. जरा भाषा समजून घ्या. मला फक्त आरक्षणाशी देणं घेणं आहे. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. पण तुम्ही आरक्षण नाही दिलं तर आमच्या पुढं पर्याय नाहीये. आम्हाला देणारं बनावं लागणार आहे आणि आरक्षण घ्यावं लागणार आहे. तुम्ही आमची भावना आणखीन तरी समजून घ्या. भांडणं लावू नका. भांडणं लावायचं एक बंद करा. तुम्हाला भांडणं लावायची लय सवय. तुम्ही मराठ्यात भांडणं लावून दिले. त्या दरेकरच्या माध्यमातून अभियान सुरू केलं. अभियान ते षडयंत्र आणि सापळा आहे. तो काय काम करतोय? मराठ्याच्या संघटना फोडितोय तो दरेकर. आणि त्यांना माझ्या विरोधात सभा पत्रकार परिषद घ्यायला लावतो. तो परत समन्वयक फोडायला लागलाय आणि समन्वयकाच्या माध्यमातून, ऐका, काय असतं, शेवटी आपल्यावरती चांगले संस्कार आहेत, समजून घ्या. मला काय सांगायचं तुम्ही समजून घ्या. ते आत्ता ज्या बंधूंनी घोषणा दिली नका देऊ, त्याचं कारण सांगतो. शेवटी संधी देणं गरजेचं आहे. समजून घ्या मला तुम्हाला काय म्हणायचं. मी एवढा संयमी आहे ना, म्हणून मराठ्यांच्या पदरात बरंच आरक्षण मिळालंय. घोटाळा जर असतो ना, आंदोलन बेमोड असतं, मराठ्याला यांनी काही मिळून सुद्धा दिलं नसतं. मला वाटत नाही माझ्या समाजाला डाग लागावा किंवा माझ्या समाजाची शान कमी व्हावा. मी काम करतोय माझ्या समाजाची शान वाढावी म्हणून. नसता तुमच्यापेक्षा कलाकार आहे मी. तुम्ही आता म्हणलात ना, त्याच्यापेक्षा डेंजर शब्द असतात. माझी विनंती आहे नाशिक शहरातून, जिल्ह्यातून, महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोरांना आणि समाजाला पण, जे चुकले ते जाऊ द्या. वयानं मोठे आहेत राणेसाहेब, चुकले ते एकदा जाऊ द्या. अनुभवे वयानं मोठे आहेत. एखाद्या वेळेस आपणच माफ करायचं असतं. कारण त्यांनीच त्यांच्या मनानं वयाची मर्यादा त्यांनी ठेवायला पाहिजे होती. आपलं वय काय, त्यांचा अनुभव काय, त्यांचं योगदान किती आहे याची जाण मराठ्याला हाई. पण मी त्यांचा सन्मान करतो पहिल्यापासून. आपण त्यांना दादा म्हणतो कारण त्यांचा अनुभव मोठा आहे, वय पण मोठं आहे आणि योगदान पण आहे. पण याचा अर्थ असा बी नाही की मग आम्ही तुमचा सन्मान करतो म्हणल्याच्या नंतर तुम्ही कुठं पण बोलायचं आणि काय पण बोलायचं. ते पण आम्ही नाही ऐकून घेणार ना. पोरांनी इथून पुढं त्यांच्याबद्दल बोलताना थोडं वयानुसार त्यांच्या तारतम्य बाळगा, ही माझी विनंती तुम्हाला. त्यांच्या पोराचं हो द्या काही पण, कारण ते पोरग आपण पोरग पोराचं हो द्या काही पण. परंतु त्यांचं वय मोठं आहे, त्यांचा अनुभव पण आहे. याचा अर्थ काय मी त्यांच्या पक्षाचा नाही, त्यांचा पक्षाचा दिदारा करीत आणलाय. परंतु आपल्यावरती संस्कार चांगले आहेत.
राणेसाहेब वयानं मोठे आहेत, अनुभव आहे, योगदान पण आहे, पण त्यांनी सुद्धा ती मर्यादा पाळायला पाहिजे की आपल्याला या राज्यात मान आहे, सन्मान आहे. उगाच देवेंद्र फडणवीसचं ऐकून, कारण ते तुमच्या त्या नाशिकचं जसं येडं झालंय तसं ते भुजबळचं ते फडणवीस बी येडं झालंय. त्याचं ऐकून राणे साहेबांनी कशाला टांगड्या टांगड्या गुतून पडायचं उगाच? काही गरज आहे का? यांच्या कशाला नादी लागायचं? मी प्रत्येक वेळेस सांगितलंय, मी त्यांचा सन्मान करतोय, त्यांनी बोलू नये. आणि त्यांना जर सन्मान शब्द कळतच नसला तर मग मी जर एकदा बिघडवतो सोडित नाही. मी हे सांगितलंय त्यांना. परत मी आजही नाशिकच्या माध्यमातून इथून सांगतो, मी पाठीमागही निलेश साहेबाला सांगितलं होतं की तुम्ही त्या दोघांना समजून सांगा, आम्ही त्यांचा सन्मान करतोय. मी जर मागं लागलो तर मी सोडणार नाहीये. त्यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे की राज्यातली जनता आपल्याला मानणारी आहे, आपण बी कोणीकडे बी बोलू नये. कारण मी त्यांना काही बोललोच नाही, तरी ते मला म्हणले मराठवाड्यात येऊन बघून घेईन. आता मराठवाड्यात येऊन बघून काय बघणार आहेत तुम्ही? मराठवाड्यात काय साधे चित्र मराठीत होय? परत तुम्हाला येताना पश्चिम महाराष्ट्रातून यायचंय, मुंबईतून बी यायचंय, परत उत्तर महाराष्ट्राचा कोपरा लागणार आहे. आणि उत्तर महाराष्ट्रातले नाशिकचे तर आमच्या मराठवाड्याच्या पुढे आहेत. पण गरजच नाही ना. मी म्हणतो हे ऐकून घ्यायची, म्हणायची. आम्ही तुम्हाला पाय लावलाच नाही, कारण आम्ही तुमचा सन्मान करतोय. तुम्ही उगाच उगा बोलता. माझी आज खरंच मराठा समाजाला विनंती आहे, त्यांच्या वयानुसार ते बोलले तरी आपण त्यांना उत्तर नाही द्यायचं. ते पोरा सोराचं काही व्हायना, त्यांच्या पोराचं आपलं कसं का चला ना. पण शेवटी ते वयानं मोठे आहेत, त्यांचं योगदान आहे. सगळ्यांना बोलताना त्यांच्याविषयी थोडंसं सन्मानाने बोलत जा. लयच हाताच्या बाहेर इशाई गेला तर बघू, लयच हाताच्या बाहेर गेल्यावर बघू ना. दमत ना वया पोट्याला. यासाठी मुंबईला नको म्हणतो मी. आता म्हणते चला मुंबईला. काय मुंबईला रे? मुंबईला गेले घे का साधी फजिती नाही होत, माघारीच नाहीत. मंत्रालया पुढेच आंघोळीला बसली. लय शान आहे यार तुम्ही. मला पार तिकडे यायचे पोलिस, ते म्हणत ते उठाणराव आंघोळ करताना. आता कोण बसलाय मला काय माहित. इतके एका जणाच्या हाटला पुढेच बसले भात शिजीत. 2 घंटे झाले आता भातच शिजाना. ते परेशान झाले. पोलिस त्याच्याकडे गेले, ते म्हणले हे झोन आहे, कोणचा तरी झोन असतो ना काहीतरी, त्याला काय झोन फिन करतोय माझ्यासारखंच असं ते झोन म्हणल्यावर. तर त्याने इतका फेस लावला अंगाला, 2 घंटे झालं तरी त्याचा अंगाचा फेस निघाला आणि त्याला रोड दिसना, रोडवरच झोपलं. आणि हे पुरेच जर तिकडे गेले असते तर वाशीतच होते सगळे. वाशीतला एक बी माणूस तिकडे गेला नव्हता. तर तिथं एक 5-6 बिल्डिंग होत्या, एक तर 17 तळापेक्षा जास्त असेल, सगळ्यात वर बसलेली. मी बी टेन्शन मध्ये आलो, हे वर गेले कसे, कारण त्या बिल्डिंगला पायऱ्याच नव्हत्या. मुख्यमंत्री मला म्हणते हे वर कसं काय गेलं, म्हणलं मला नाही माहित. आणि ते म्हणले मुंबईत आल्यावर काय करते, म्हणलं त्यांनाच जाऊन विचार आता काय करते ती. आणि आता तर पुन्हा म्हणायला लागलेत एक चक्कर हाणून येऊ. मला बी वाटतंय जरा बरेच आमदार येऊन करायला लागलेत, मला वाटतं एक चक्कर हाणूनच यावं आपण मुंबईला. त्यांना अशी मस्ती आली. आणि कसल्या आडनावाचे आहेत परत, मेळणे ताळणे कुठं होते काय होते. मराठ्याच्या जीवावर मोठाल्या झालेल्या अवलादी ह्या. असा माज आला यांना. मला वाटतं एक जर राऊंड हाणून आलं ना मुंबईला बरंच राहील. अरे काय मुंबई आपली नाही का? मग जाऊ नाही का आपण? आता बोलणाऱ्या आमदाराचं घर कसं आहे काय आपण बघितलं पाहिजे बाबा. दार कसं आहे त्याचं, काय लावतोय, त्याच्या घराला फॅन कोणचा आहे आपल्याला आणायचा नाही, पण बघायचा आहे त्याच्या घरात काय काय आहे बाबा. फ्रीजचं पाणी पितो का गटारातलं पितोय, बघणं काम आहे ना. शेवटी आपला आहे ना तो. आपल्या माणसाच्या घरी आपण जाऊ नाही का? मग मुंबईत कोणचा आमदार बोललेला जरा वाटतं एकदा घर बघूनच यावं आपण कसे कसे येते. आणि सगळ्या मराठ्यांचंही म्हणणं आहे 2 कामं करायची. एक काम म्हणतात निवडणूक लढायची, आणि दुसरं म्हणतात एकदा मुंबईला चक्कर हाणून यायची. बघू काय करायचं ते. तुम्ही सगळे येतात का? नक्की खोटं बोलू नका बरं का. नाही तर तुम्ही राहायचे इकडं आणि मी जायचो एकटाच. मला असं रेट येते पोलिस तिकडं.
तुम्ही सगळे येतात ना. आम्हाला पोलिसांनी तुम्हाला सांगतो असं कुटिलेलं एकदा घ्या देवेंद्र फडणवीसचं ऐकून. त्यांच्या हातातल्या दांडके मोडे तरी ते मागचं काळ हातात नाही राहत का, त्याने सुद्धा आणत होते. इतकं रेटचेचीला आम्हाला देणी दोन्ही दोन्ही हाताने. आणि सगळे हणणारे जवळपास त्यातले 90% मराठे नव्हतेच. त्यांनी निवडून निवडून आणले होते वाटतं. हात हात नावं त्यांचे आडनावं, कारण ते पोरं खिशावर वाचायचे ना हाताने. त्याला म्हणजे एवढा राग होता मराठ्याचा. अधिकाऱ्याला राग असला पाहिजे का, जात असली पाहिजे का, नाही. आणि समजा आता तो देवेंद्र फडणवीसचं ऐकून हाणलं आणि कदाचित जर आमची सत्ता आली तर तुला आता लय झालं तर तो हाणल्याबद्दल तुला बढती दिली असं, आणि दिली पण आमच्या आई बहिणीच्या छाताडात ज्यांनी ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांना बढती दिली. याला म्हणते देवेंद्र फडणवीस. लोकांच्या आई बहिणीला जर मारलं तर तिथं बढती मिळती. आणि बऱ्याच जणाला बढती मिळाली. बऱ्याच जणाला म्हणण्यापेक्षा त्यातला एक बी घरी नाही. आता सगळेचे सगळे बढत्या देऊन मोठाले अधिकार त्यांना दिलेत. आणि समजा मराठ्यांनी आणि गोरगरीब शेतकऱ्यांनी सत्ता बदलली, मग काय होईल? मग काय होईल? तुम्हाला जातीवाद कशाला पाहिजे मला हे नाही कळत. तुम्हाला काय करायचं जातीवादाचं? त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी आणखीन तरी शहाणं व्हावं. शेवटी मराठ्याच्या शक्तीला कोणाची शक्ती पुरत नाही, कोणाचीच. कारण लोकात म्हणे एकदा जर मराठे एक आले, एक तर मराठे एक येतच नाहीत. आणि मराठे जर एक आले तर इतिहास घडतो. आणि मराठ्यांनी तो आता घडिलेला आहे. माझं तुम्हाला जाता जाता एक विनंती, कारण मला बी लय वेळ दम नाही गाणं इतक्या, कारण नाही सांगत मी समाजाला, लय भयानक वेदना आहेत मला. रोज सलाईन चालू आहेत, रोज 5-6 सलाईन. डॉक्टराला बी कोणी पेशंट सापडत नाही, कचा कस सोया टोच येतात कुंकड बी. रक्त माया अंगात नाही, कुडून सुया आणली, कुडून नाही, बोटातच टोच येतात माया. शुगर कमी झाली म्हणतात, रक्तच नाही, शुगर कुडून तपशितोय कोणाला माहित. इतकं बेजार केलंय ना मला येईनी. माया शिराला इतके बोक्षे पडलेत, कुंकड सलाईन लावले, कुंकडून बाहेर पाणी निघत आहे. डॉक्टराला सुद्धा मेळ लागत नाही. एक दिवस तर डॉक्टरांनी, सरकारी डॉक्टर पाठवले होते आंतरवालीत, त्याने माझ्या हाडकाला सुई लावली शिर म्हणून. हात फुगल्यावर म्हणतो उकलक का गाणवा, शिरच सापडणार. मला इतका त्रास आहे ना या उपोषणाचा, पण समाजाच्या लेकराच्या डोळ्यातलं पाणी मला नाही बघू वाटत. इतक्या हालेत लेकराचे आरक्षणापायी. एका टक्क्याहून अधिकारी बनल्याला हुकायला लागला. एका टक्क्यामुळं ऍडमिशन राहायला लागायला लागले. मराठ्यांच्या अधिकाऱ्यांना बढत्या सुद्धा मिळत नाहीत. कवा बघा मराठ्याचा अधिकारी त्याच खुर्चीवर आहे. ज्या दिवशी लागला होता ना शेवटच्या दिवसाभोत त्याच खुर्चीवर आहे. त्याच्या खुर्चीला काय फेविकॉल चिटकेलं का काय? आमच्या बढत्याच होत नाहीत. यांचे कपा कप पुढं जातात. यांच्या याला काय चाक बशिलेत का? यांच्या तवाच बढत्या होत्या ना, आमच्या यांना तुमचे लय हुशार येतं ना, आमचे काय कॉफ्या देऊन पास झाले का? आमच्या बढत्या कस काय होत नाहीत? आम्हाला केंद्रीय कॉलेज नाही, आमचे सगळे हालच. उच्च शिक्षण आम्हाला नाही. काय पाप केलं आम्ही? आम्हाला आरक्षण नाही. माझी तुम्हाला जाताना एक विनंती, एकजूट नाही फुटू द्यायची बरं का. आपलं कोणी नाही. मला तुमच्याशी खूप बोलायचं होतं, पण माझे शब्द आता कमी कमी व्हायला लागलेत फुटायला. कारण जशा जशा चमका निघतात तसा तसा त्रास व्हायला लागलाय. माझे मायबाप मराठ्यांना एक हात जोडून विनंती, समाज आणि समाजाचे लेकरं उघडे नका पडू देऊ बरं का. शेवटी तुम्ही ज्या पक्षाला आणि ज्या नेत्याला मोठं केलं तो आपल्या बाजूने नाही उठत. त्यांचे संसार मोठे झाले मराठ्याहो. तुमच्या लेकराचे